अशोक चव्हाण, मिलिंद देवरा आणि बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साथ सोडल्यानंतर पक्षातील अंतर्गत कल आता चर्चेत आहेत। अशातच काँग्रेसच्या महत्त्वाच्या बैठकीला काही आमदारांनी दांडी मारल्यामुळे नाराजीच्या चर्चा रंगल्यात। काँग्रेसला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे का? जाणून घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून। काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरूच। काँग्रेसच्या बैठकीला आमदारांची दांडी। सहा काँग्रेस आमदार भाजपाच्या वाटेवर। अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसमध्ये धाकधूक वाढली आहे। अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसने मुंबईमध्ये आमदारांची बैठक बोलावली, पण या बैठकीला 6 आमदारांनी दांडी मारली। यामध्ये मोहनराव हंबर्डे, माधवराव पाटील, अमित देशमुख, केसी पाडवी, संग्राम थोपटे, सुलभा कोडगे यांचा समावेश आहे। या सगळ्यांनी बैठकीला गैरहजर राहण्यासाठी वेगवेगळी कारणं दिली आहेत। विशेष म्हणजे या आमदारांची अशोक चव्हाण यांच्यासोबत जवळीक असल्यानं काँग्रेसमध्ये फूट पडणार अशी चर्चा आहे। पण या आमदारांबाबत अफवा पसरवली जातेय असं स्पष्टीकरण नाना पटोले आणि सतेज पाटील यांनी दिलं। या अफवा पसरवल्या जातात आहेत। या अफवामध्ये कुठलाही तथ्य नाही। बघा, माझं हंबर्डे आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांच्या मुलाचं लग्न आहे, त्याच्यामुळे ते अनुपस्थित राहणार आहेत। प्रत्येकांचं व्यक्तिगत कुठल्या कामामुळे ते अनुपस्थित राहतील आहे आणि ते आमचं परवानगी घेऊन राहतात। आम्ही सगळ्यांना काल रात्री बोलवलं होतं। काही लोक रात्री आलेले आहेत, काही सकाळी आलेले आहेत आणि जवळजवळ 35च्या वर आमदार आज उपस्थित राहतील। काही लोकांच्या अडचणी आहेत, त्यांनी लेखी पत्राद्वारे CLP लीडर्सना कळवलेलं आहे की ते येऊ शकणार नाहीत, परंतु काँग्रेस अबाधित आहे आणि निश्चितपणे सगळे आमदार म्हणजे ज्यांनी येतो म्हणून सांगितले ते सगळे आमदार आज उपस्थित राहतील याची आम्हाला खात्री आहे। अशोक चव्हाण, मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, त्यामुळे काँग्रेसला मोठा हादरा बसलाय। पण याला फक्त भाजपाच्या दबावाचं राजकारण कारणीभूत नाही आहे, तर पक्षातला अंतर्गत कलह सुद्धा कारणीभूत असल्याची चर्चा रंगली आहे। काँग्रेसचं नेतृत्व आणि राज्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये समन्वय नसल्याचं अनेकदा बघायला मिळालं। चंद्रकांत हंडोरे यांचा विधान परिषदेतला पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधील मतभेद समोर आले होते। त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत सत्यजित तांबे आणि नाना पटोले यांच्यातील वाद देखील चव्हाट्यावर आला होता। यावेळेस बाळासाहेब थोरात यांनी सबुरीची भूमिका घेतल्यानं वाद चिघळला नव्हता। याशिवाय विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांच्यातील वादही चर्चेत होता। नेत्यांमधील याच विसंवादामुळे पुढील काळात काँग्रेसला आणखी धक्के बसतील अशी चर्चा आहे। हे टाळण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते काय पावलं उचलणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।